हे फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय व्हिडिओ. तर आज पुन्हा तुमच्यासोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे. जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ब्लॉगमध्ये शेअर केलं होतं की मला केकच्या ऑर्डर होत्या. त्यामध्ये एक 4 किलोच्या केकची बेबी शॉवरच्या केकची ऑर्डर होती. तर त्याचाच मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आहे केक डेकोरेटिंगचा. हा जो केक होता हा 4 किलोचा केक होता आणि त्यासाठी कस्टमरची रिक्वायरमेंट होती की त्यांना त्यात रिअल फ्रूट्स हवे आहे. तर त्यासाठी मी मँगो, डाळिंब आणि ॲपल कट करून घेतले होते बारीक बारीक पीसेसमध्ये. पायनॅपल मला भेटलं नव्हतं, सो मी त्यामध्ये पायनॅपल क्रश यूज केलं होतं थोडं टेस्टी यायसाठी. आणि हा जो केक होता याची मी क्रम कोटिंग रात्रीच करून ठेवली होती, कारण तो मला व्यवस्थित सेट करायचा होता. कारण हा टॉल केक होता आणि तो मला एका हॉटेलमध्ये द्यायचा होता, फंक्शन होतं बेबी शॉवरचं तिथं. सो मी रात्रीच त्याची क्रम कोटिंग करून त्याला सेट व्हायला ठेवला होता. दुसऱ्या दिवशी मी त्याची डेकोरेटिंग करून घेतली आणि बेबी शॉवरचा केक होता म्हणून मी तो पिंक अँड ब्ल्यू कलरमध्ये डेकोरेट केला. तर पिंक आणि ब्ल्यू कलरच्या क्रीमने मी त्याला पूर्ण अशी फिनिशिंग करून घेतली होती. कस्टमरने मला एक फोटो पाठवला होता केकचा. त्यांनी अगदी सिम्पल असा केक निवडला होता. त्यांना काहीच त्यात जास्त डेकोरेशन नको होतं, अगदी सिम्पल साधा सोपा त्यांना केक हवा होता. आणि सेम तसाच केक मी त्यांना बनवून दिला होता आणि त्यांना तो केक खूप जास्त आवडला. त्यांनी मला मेसेज करून सांगितलं की केक आम्हाला खूप आवडला. आणि एवढा 4 किलोचा केक होता, पण त्यातला थोडाही केक उरला नाही, कारण सर्वांनी तो मनसोक्त खाल्ला, आवडला सर्वांना. तर असा होता आजचा व्हिडिओ. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी इंस्टाग्राम पेजला बघत असाल तर फॉलो करा, सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्स.